नमस्कार, मी बोंगाने सर. क्रिएटिव्ह अकॅडमी इंदापूर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म नुकतेच सुटलेले आहेत आणि हे फॉर्म भरताना आपल्याला काही अडचणी येत असतील तर याविषयी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती मिळणार आहे. बघा, नवोदयचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि हे फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरावे लागतात. आणि ऑनलाईन फॉर्म भरताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, परीक्षेची शेवटची फॉर्म भरण्याची तारीख कधी आहे आणि परीक्षेची दिनांक काय आहे याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. बघा, तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसेल की आपण जवाहर नवोदय विद्यालय ही वेबसाईट टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं पेज ओपन होत आहे आणि या पेजवरती आपल्याला समजतंय की क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन फॉर क्लास 6 JNV 2026-27 म्हणजे यावरती टच केल्यानंतर आपल्याला काय होईल, त्यांचा फॉर्म दिसेल. बघा, यावर्षी जवाहर नवोदयाची परीक्षा 1 ते 6 महिन्यांनी अगोदर आलेली आहे. प्रत्येक वर्षी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा जानेवारी महिन्यात होते, तर यावर्षी ही परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे. आणि त्याची तारीख बघा, त्याची तारीख आहे 13 डिसेंबर 2025 म्हणजे ही परीक्षा जवळजवळ 1 ते 1.25 महिन्यांनी अगोदर आलेली आहे. त्यामुळे फॉर्म जेवढे लवकर भरचाल तुम्ही तेवढं तयारीला तुम्हाला काय मिळणार आहे, वेळ मिळणार आहे. जर आजपासून विचार केला तर फक्त 6 महिने या परीक्षेला राहिलेत. त्याच्यामुळे जे विद्यार्थी 5वीला आहेत आणि ज्यांचं वय बघा, ज्या विद्यार्थ्याचं वय 1/5/2014 ते 31/7/2016 दरम्यान आहे, हेच विद्यार्थी काय करू शकतात, ती परीक्षा देऊ शकतात. आता आपण फॉर्म कसा भरावा याविषयी माहिती घेणार आहे. बघा, समोर लक्ष द्यायचंय. ही वेबसाईट वर आपण गुगलवरती जवाहर नवोदय विद्यालय असं टाकल्यानंतर त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन होते. त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कसा भरावा ते दिसेल. बघा, पहिल्यांदा द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास्ड, तिथे काय येणार आहे, नो म्हणायचंय. दुसरं जे आहे त्याला पण नो म्हणा. तिसऱ्याला येस. ज्या जिल्ह्यात तुम्ही बसलेला आहे म्हणजे शाळेला 5वीला आहे आणि त्याच जिल्ह्यातून तुम्हाला काय करायचंय, डॉक्युमेंट ज्या जिल्ह्यातले आहेत त्याच जिल्ह्यातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे इथं येस म्हणायचं. त्या ठिकाणी पुढे बघा 31, या ठिकाणी पण येस. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याचं आधार कार्ड मोबाईलला अपडेट केलेलं नसतं किंवा मोबाईल नंबर लिंक नसतो. त्या पालकांनी एक काळजी घ्यायची. या ठिकाणी विद्यार्थ्याचं आधार कार्ड आहे तिथं नो म्हणा. नो म्हटल्यानंतर तुम्हाला एक अशी सूचना येते बघा, ज्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड अपडेट नसेल त्यांनी काय करायचंय, त्यांनी त्यांच्या पालकांचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचंय. त्या आधार कार्डची साईज दिली 50 ते 300 KB आकारात ते आधार कार्ड असावं. बघा, त्याच्याबरोबर इतरही प्रूफ चालतात जे रेसिडेन्स आपल्याला त्यातून समजते. या ठिकाणी मी थोडस एक फाईल अपलोड करतो म्हणजे आपल्याला काय होईल, पुढं व्हिडिओ चालू राहील. बघा, छोटीशी फाईल आपण अपलोड करूया आणि आपण पुढे जाऊया. या ठिकाणी पालकांना काय करायचंय, त्यांचं आधार कार्ड अपलोड करायचंय. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला त्या विद्यार्थ्याची कोणती कोणती माहिती भरायची त्याविषयी माहिती आहे. सुरुवातीला या ठिकाणी बघा, आपण कोणत्या राज्यातून फॉर्म भरतोय. महाराष्ट्रातून भरत असेल तर महाराष्ट्र टच करा. त्याच्यानंतर जिल्हा निवडा. जर आपण पुणे जिल्ह्यातून फॉर्म भरत असेल तर पुणे जिल्हा निवडा. आता जिल्हा निवडल्यानंतर परत तुम्हाला काय करायचंय, तालुका निवडायचा आहे. बघा, ब्लॉक, मग आपण इंदापूर तालुका निवडला. ठीक आहे, ही थोडक्यात माहिती झाली. आता याच्या फॉर्म भरताना अजून काय काय ती माहिती बघा. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं काय करायचंय, शाळेचं नाव टाकायचं. पालकांनी त्यांचा ईमेल ID टाका. विद्यार्थ्याची जन्मतारीख, मदर्स नेम, फादर नेम, ही छोटीशी माहिती. महत्वाचं काय बदल केलेला आहे यावर्षी ते आपल्याला बघायचंय.
ठीक आहे. आयडेंटिफिकेशन मार्क प्रत्येक वर्षी येतात, जेंडर आहे, ऍड्रेस आहे तुमचा, पिनकोड आहे. आता महत्वाचं माहिती भरताना काय काळजी घ्यायची की तुमचं माध्यम इंग्रजी माध्यम आहे का मराठी माध्यम आहे, तुम्हाला परीक्षा देताना कोणत्या माध्यमातून ती दिल्यावर सोपी जाईल या गोष्टीची काळजी आपल्याला काय करायची, फॉर्म भरताना करायची. माध्यम खूप महत्वाचं आहे. माध्यम झाल्यानंतर ठीक आहे, टेलिफोन नंबर काय कंपल्सरी नाही, पण इथं जर दुसरा महत्वाची गोष्ट अशी की विकलांग किंवा जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे जर 40% पेक्षा जास्त हँडिकॅपचं सर्टिफिकेट असेल अशाच विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, विकलांग मधून फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर धर्म, त्याच्या खाली आहे बघा, हे 2-3 महत्वाचं आहे का नाही. आधार कार्ड नंबर आपल्याकडे असतो. आता पेन नंबर आहे, परमनंट एज्युकेशन नंबर, हा तुम्हाला शाळेतून मिळतो, या गोष्टीची काय करा. अपार आयडी हा पण शाळेतून मिळतो. मग ह्या 2 गोष्टी आहेत त्या तुम्हाला काय करायच्या, शाळेतल्या शिक्षकाकडून, वर्ग शिक्षकाकडून घ्या आणि हा फॉर्म नवोदयचा ऑनलाईन भरा. कुठलाही शिक्षक किंवा आपण जे ऑनलाईन फॉर्म भरतो तेव्हा ह्या गोष्टीची आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. ऑनलाईन फॉर्म भरायला त्यांची काहीच फी नाही, जे काय तुम्हाला सायबर कॅफेवाले फी घेतील तेवढीच फी आहे. त्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर बघा महत्वाचं 3री, 4थी आणि 5वीतलं त्या विद्यार्थ्याची शाळा, तालुका आणि जिल्हा, आणि ती शाळा ग्रामीण मध्ये मोडते का शहरामध्ये मोडते हे इथं काय करायचंय, नोट डाऊन करायचंय. जर यातील 3रीला शहरामध्ये असेल, 4थी 5वी ग्रामीण मध्ये असेल तर तो मुलगा शहरामधून मोडणार आहे, किंवा 3री 4थी ग्रामीणला झाली आणि 5वी जर शहरामध्ये शिकत असेल तरी सुद्धा तो मुलगा शहरामधून मोडणार आहे. जो कॅन्डिडेट 3रीला 4थीला आणि 5वीला ग्रामीण मध्ये असेल तोच फक्त काय ग्रामीण मध्ये मोडणार आहे. आता ग्रामीण काय आणि शहरी काय, किंवा नवोदय विद्यालयामध्ये ग्रामीणला किती रिझर्वेशन असतं, शहरीला किती असतं, का कोणत्या कास्टला किती रिझर्वेशन आहे, याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. हे सर्व बनवून झाल्यानंतर बघा काय बदल केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला बदल दिसतोय बघा. सुरुवातीला आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो किती 10 ते 100 किलोबाईटच्या मध्ये पाहिजे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं हस्ताक्षर म्हणजे सही, त्यानंतर पालकांची सही या ठिकाणी, आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे. बघा प्रत्येक वर्षी आपल्याला मुख्याध्यापकाचं हे जे सगळं माहिती लिहिलेलं सर्टिफिकेट डाउनलोड करावं लागत होतं, त्याच्या मुख्याध्यापकाचा सही शिक्का असायचा. यावर्षी नवीन बदल काय केलाय, तर विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे हा नवीन एक डॉक्युमेंट अपलोड करायला आपल्याला दिलेले. आता बऱ्याच पालकांनी विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नाही. अजून सुद्धा फॉर्म भरायला 29 जुलैपर्यंत वेळ आहे. जवळजवळ 1.25 महिना वेळ आहे, 1.5 महिना वेळ आहे. ज्या पालकांनी आपल्या विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट काढून घेतले नाही त्यांनी काय करायचं, कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये बघा, जे विद्यार्थी कास्ट मध्ये पण बघा, लक्ष द्या तुम्ही, इथं केंद्राच्या कास्ट महत्वाच्या. तुम्ही जर फॉर्म भरताना एका गोष्टीची माहिती घेतली, पुढे बघा इथं आपल्याला दिलंय जनरल, SC ST आणि OBC ह्या 4च कास्ट दिसतील. तुम्ही म्हणताल बहजड आमची कास्ट आहे, तर त्या कास्टच्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, OBC मधून फॉर्म भरायचा आहे. केंद्रामध्ये फक्त 4च कास्ट असतात, जनरल, SC ST आणि OBC. जे इतर कास्ट मध्ये आहेत, जसं मी आता सांगितलं बहजड विजे, यांनी काय करायचं आहे, OBC मधून फॉर्म भरायचा आहे. आणि जे आपलं डॉक्युमेंट ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला केंद्राचा OBCचा दाखला लागेल. तुम्हाला राज्यामध्ये जरी बहजकचा दाखला मिळाला, कास्ट सर्टिफिकेट मिळालं, तर केंद्रात तुम्हाला OBCचं सर्टिफिकेट मिळतं. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, OBCचं सर्टिफिकेट काढण्यासाठी टाकायचं आहे. आणि शेवटी आपल्याला काय करायचंय बघा, हा फॉर्म भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू, सेव्ह केल्यानंतर आपण ते सर्व माहिती बघितलेली काय करायची, तुम्हाला PDF स्वरूपात पाहायला मिळते.
आणि शेवटचं सेव्ह केल्यानंतर तो फॉर्म आपला काय होतो, सबमिट होतो. तर ही जी परीक्षा आहे यावर्षी बघा 13 डिसेंबरला, शनिवारी 13 डिसेंबर 2025 बघा 13/12/2025 एवढ्या लवकर आलेले आहे. जर आजच्या तारखेचा विचार केला तर 6 महिने फक्त या परीक्षेला काय राहिलेला आहे, वेळ आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, यानंतर आम्ही दुसरा व्हिडिओ ज्यावेळेस टाकेल त्यावेळेस नवोदय विद्यालयाचे फायदे, त्याच्यामध्ये कोण प्रवेश घेऊ शकतो याच्यासाठी आपण काय करणार आहे, दुसरा व्हिडिओ टाकू. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.